नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील अगदी जवळ असलेल्या कुबेर नगरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी प्लॉटिंग विक्री खरेदी चालू आहे। या ठिकाणी बरेचसे प्लॉट विकलेले आहेत आणि त्यामध्ये काही प्लॉटचे या ठिकाणी लकी ड्रॉ ठेवला होता। आज लकी ड्रॉचा हा पहिला दिवस होता। या निमित्त बरेच या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर हे देखील आलेले आहेत। त्यांच्या देखील हस्ते या ठिकाणी या लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या। बरेच जण या ठिकाणी होते, त्यांच्या देखील हातचे चिठ्ठ्या काढण्यात आल्या। त्यानिमित्त या ठिकाणी आम्ही चर्चा करतो। भाऊ, काय वाटतं आपल्याला, काय सांगणार आहे? सर्वात प्रथम आपल्या मार्फत मी अक्षय तृतीयाच्या सर्व नांदेडवासियांना, नांदेड जिल्ह्यातील रहिवाशांना मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। आज लोंढे सांगवी या ठिकाणी कुबेर नगरीचा आमचे मित्र नांदेडचे प्रतिष्ठित व्यापारी सतीश शर्मा यांचा कुबेर नगरी या उपक्रमाच्या प्लॉटच्या लकी ड्रॉच्या निमित्तानं आज आम्ही इथं जमला झालेलो होतो। मला ही स्कीम फार आवडली की 100 लोक त्यांनी लकी ड्रॉमध्ये घेतलेले आहेत आणि त्यापैकी 12 लोकांना दर महिन्याला प्रत्येकाला एक प्लॉट लकीमध्ये ज्यांना भेटेल त्यांना पुढचे हप्ते भरण्याची आवश्यकता नाही। समजा आज ज्याला जे लकी भेटले त्याला 1 लाख रुपयात प्लॉट भेटलेला आहे। अशा प्रकारे या ठिकाणी 100 लोक आज जमा झालेले होते। त्या ठिकाणी अतिशय चांगल्या तिथं अतिशय पारदर्शकपणे हा लकी ड्रॉ त्यांनी आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न केलेला आहे। सर्वजण खुश झाले आणि विशेष म्हणजे आज अक्षय तृतीयाच्या निमित्त त्यांनी आम्हाला मिष्टान्न भोजन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। त्याबद्दल सर्व कुबेर नगरींचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। ज्यांना लकी लागलेले आहे त्यांचं मी अभिनंदन करतो। पुढच्या वेळेसाठी बाकी सभासदांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। सतीश सुगणचंद्रजी शर्मा आयोजित जी कुबेर नगरी आहे, म्हणजे नांदेड शहरापासून अगदी जवळ असलेली ही मेन हायवे रोडवर आहे आणि या कुबेर नगरीचा या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून शुभारंभ झाला आहे। या ठिकाणी बरेचसे प्लॉट या ठिकाणी विक्री झालेले आहेत। त्यामध्ये काही प्लॉट या ठिकाणी लकी ड्रॉचे देखील होते। त्यांचा आज पहिल्या दिवशी आज पहिला या ठिकाणी लकी ड्रॉ काढण्यात आलेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत माधवभाऊ पावडे देखील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। काय वाटते भाऊ, काय सांगणार? आज सर्वप्रथम अक्षय तृतीयाच्या सर्व जनतेला, नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज लोंढे सांगवी येथील कुबेर नगरी या प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये बऱ्याच वर्षापासून असलेले आमचे स्नेही कौटुंबिक सतीशजी शर्मा यांनी आणि यांच्या सर्व मित्रांनी मिळून जी इथे कुबेर नगरी बसवली आहे। खरं तर आज आपण नांदेडचे भावभक्ता प्लॉटिंगच्या क्षेत्रामध्ये गगनाला भिडलेले असताना देखील एवढी मोठी डेअरिंग यांनी या केलेली आहे आणि सर्वसामान्यांना परवडणारे प्लॉट आणि व्यवस्थित दरामध्ये इथं उपलब्ध आहेत। ज्यांना एक स्कीमद्वारे सुद्धा मासिक हप्त्यावर सुद्धा प्लॉट उपलब्ध आहेत आणि एक अतिशय सुंदर असा प्रकल्प नांदेडच्या वैभवामध्ये, नांदेड जिल्ह्याच्या वैभवामध्ये, ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक वैभवामध्ये भर घालणारा प्रकल्प इथं उभं केला। त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या सर्व टीमला आमच्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि सर्वांना हा एक वेळेस इथं अवश्य भेट देऊन या प्लॉटिंगचं एकदम असा पारदर्शक व्यवहार होणार आहे। त्यामुळे ज्यांना प्लॉट घ्यायचे आहेत त्यांनी इथं येऊन बघून प्लॉट व्यवहार करावा आणि या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। थांबतो। सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्यासोबत उन्मेष ढवळे देखील आहेत। आपण त्याच्याशी देखील चर्चा करत या ठिकाणी आपण आज कुबेर नगरीमध्ये आलात। या ठिकाणी आपण लकी ड्रॉ होता देखील होता, तर काय वाटलं लकी ड्रॉ विषयी? खूपच पारदर्शक लकी ड्रॉ केला आणि हा इतका अतिशय सुंदर असा इथं यांनी हा प्रोजेक्ट मांडलेला आहे। नांदेडपासून ढवळे कॉर्नरपासून अवघ्या 10 किलोमीटरवरती लोंढे सांगवीचा हा प्रोजेक्ट आहे। हायवे लगत आहे। जवळपास 32 एकरमध्ये प्रोजेक्ट असून याच्यामध्ये 28 एकर प्लॉटिंग आहे आणि 6 एकर याच्यामध्ये CBSE स्कूलचं नियोजन झालेलं आहे आणि CBSE स्कूल मंजूर पण झालेली आहे आणि बाकी याच्यामध्ये आपण शर्मा साहेबांच्या आपण रो हाऊसेसही काढत आहोत। त्याच्यामध्ये 2 BHKचे काही रो हाऊसेस आहेत आणि 1 BHKचे ही सुद्धा रो हाऊसेस आहेत। प्लस बाकीची जी जमीन आहे ती 1000 स्क्वेअर फीट आणि 1200 स्क्वेअर फीटचे प्लॉटेस आहेत। अतिशय उत्कृष्ट असा प्रोजेक्ट आहे, नांदेडच्या जवळ आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हा नांदेडचा पहिलाच प्रोजेक्ट आहे असं मला वाटतं।
या ठिकाणी खरोखरच आपण म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी जेव्हा निसर्गाची किंमत कळाली आपला कोरोना काळामध्ये, आणि कोरोना काळामध्ये प्रत्येकजण शहरापासून काही अंतरावर जात होतं, कोणी शेतामध्ये, कोणी मित्राच्या इथे जाऊन राहत होतं. आणि खरोखरच या ठिकाणी आज ही जी कुबेर नगरी आहे ही एकदम हवेशीर आहे. मला तर वाटतंय ज्यांनी ह्या कुबेर नगरीमध्ये प्लॉट घेईल त्याच्या या वातावरणामुळं 10 वर्ष तरी आयुष्य पुढं ऑक्सिजन असल्यामुळं 10 वर्ष तरी आयुष्य लांबू शकतं. याबद्दल काय वाटतं? नक्कीच अतिशय म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे आणि निसर्गातच आहे, म्हणजे प्रदूषणापासून दूर आहे, भरपूर ऑक्सिजन आहे. त्याच्यामुळे इथं नक्कीच आपल्या स्वास्थ्यामध्ये बदल होईल, वाढ होईल आणि नक्कीच त्यांचं जीवन निरोगीमय होईल. या ठिकाणी कुबेर नगरीचे सर्व सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्या सुविद्य पत्नी स्नेहलता शर्मा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. काय सांगणार या प्लॉटिंग विषयी, काय वाटतं? आज जो भी आए हैं उन सभी का दिल से आभार, और अक्षय तृतीया की और परशुराम जयंती की सभी को हार्दिक शुभकामनाएं, और जिसका लकी ड्रॉ आज लगा है उसको भी शुभकामनाएं. या ठिकाणी सतीश सुगनचंदजी शर्मा यांची सुकन्या लावण्य शर्मा देखील आपल्यासोबत आहेत. आपण मेरे पापा जो घर पे कुबेर नगरी का जाप करते हैं, वो सब लोग यहाँ का प्लॉट ले ताकि मेरे पापा की बहुत ज्यादा तरक्की हो. उसके लिए सभी लोग प्लॉट ले, और सभी को परशुराम जयंती और अक्षय तृतीया की खूप सारी शुभकामनाएं. थँक्यू. कुबेर नगरी जी आहे सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्या आयोजनातून ही नगरी वसलेली आहे, आणि अतिशय वातानुकूलित वातावरणात ही नगरी आहे. आणि या ठिकाणी कुणालाही आलं तर पुन्हा एकदा यावं असं हवंसं वाटणारं हे स्थळ आहे. आणि या ठिकाणी बरेचसे प्लॉट विकलेले आहेत. त्यानिमित्त या ठिकाणी सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्याशी चर्चा करत आहोत. सर, ही जी प्लॉटिंग आपली आहे तर हे प्लॉट बरेच विकलेले आहेत, तर काही शिल्लक देखील आहेत, आणि आज त्याची बऱ्याच प्लॉटिंग या ठिकाणी लकी ड्रॉ होता. तर याबद्दल काय सांगणार आपण? सर्वप्रथम मैं आज सभी लोगों को अक्षय तृतीया की ढेर सारी शुभकामनाएं देता हूं. वैसे ही भगवान परशुराम जयंती और बसवेश्वर महाराज जयंती भी आज ही है, योगा योग. इसके लिए मैं सभी को बसवेश्वर जयंती की और भगवान परशुराम जयंती की सभी को ढेर सारी शुभकामनाएं देता हूं. और आज हमारे कुबेर नगरी में लकी ड्रा बोल के एक स्कीम लॉन्च की हमने, उसमें हमारे को भरपूर प्रतिशत मिला. काफी लोगों ने प्लॉट बुक किए, लकी ड्रा भी हुआ, हमारा व्यवस्थित हुआ. मैं सभी लोगों से अपेक्षा रखता हूं कि आप रेगुलर हमारे से जुड़े रहें, आप हमारे साथ व्यवहार करें, हमारे से प्लॉट्स बुक करें. और लकी ड्रा के हमारे 100 मेंबर्स हो चुके हैं. 100 मेंबर्स का आज हमारा फर्स्ट लकी ड्रा हुआ. और लकी ड्रा के अवसर पर हमारे धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकुर, एडवोकेट दिलीप भाऊ ठाकुर उपस्थित रहे. माधव भाऊ पावड़े, राष्ट्रवादी कांग्रेस के नेता माधव भाऊ पावड़े, हमारे सुख दुख के साथी, उन्होंने भी आज उपलब्ध रहे, साइड बाय साइड विजिट दिए. और उमेश ढवड़े समाज सेवक है, हमारे अच्छे मित्र है, उन्होंने भी आज समय दिए, हमारे प्रोजेक्ट पे विजिट दिए. और आज हमारा लकी ड्रा का जो कॉन्सेप्ट था आज शुरू हो गया और संपन्न हुआ है. उसमें आप सभी का आभार और अभिनंदन व्यक्त करता हूँ. लकी ड्रॉ की सिस्टम कैसी है, बोले तो क्या चिट्ठा है या क्या, कैसा है? हमने टोकन के द्वारा टोकन बनवाए हैं, टोकन के द्वारा लकी ड्रा विनर निकाला है. आज का विनर हमारा यूनिवर्सिटी का एक अधिकारी है, रामराव किरकन बोल के, उनको लगा है. तो 12 लाख का प्लॉट उनको 1 लाख रुपए में मिल गया. आज आगे उनको EMI भरने की आवश्यकता नहीं है. ठीक 12 महीने बाद हम उनको प्लॉट की रजिस्ट्री करके देंगे. योगा योग वो उपस्थित नहीं थे, लेकिन उन्होंने इंस्टॉलमेंट भर रखी थी, तो लकी ड्रा में उनका टोकन डाला था और उनको आज लकी ड्रा में प्लॉट विनर बोल के लगा. लकी भाग्यशाली विजेता रामराव किरकन बोल के है, हमारे मित्र है, वो यूनिवर्सिटी में जॉब होल्डर है शायद वो. आपल्यापाशी 100 प्लॉटचा लकी ड्रॉ आहे आणि 100 प्लॉटचे या ठिकाणी लकी ड्रॉ आहे. परंतु 100 पैकी किती जण या ठिकाणी उपस्थित होते, किती जणांचा पैसे आले होते आणि किती जण या लकी ड्रॉ मधून वंचित आहेत? आज लकी ड्रा का फर्स्ट लकी ड्रा था, फर्स्ट स्कीम आज से ही चालू की हमने. तो हमारे पास उपलब्ध मेंबर तो 40 to 60 मेंबर्स थे. 40 to 60 मेंबर्स जो सभासद लिए वाले थे वो हॉल में उपस्थित थे. और रकम क्या अगर पूछे तो सबने इंस्टॉलमेंट जमा करवा रखी है. ठीक है, 10-20% लोग हैं वो आज नहीं तो कल जमा कर लेंगे. इंस्टॉलमेंट का कोई बहुत बड़ा इशू नहीं है, लेकिन उपस्थिति अच्छी रही. 60% मेंबर रहे हमारे लकी ड्रा में. जो लकी ड्रा सभासद लिए वाले वो 60% मेंबर्स थे हमारे पास. नक्कीच या ठिकाणी आज जो लकी ड्रॉ झाला यापासून बरीचशी चर्चा देखील होत आहे की लकी ड्रॉ एवढा सुंदर झाला आणि एवढा सर्वांच्या समक्ष झाला, कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये
न होता एकदम सर्वांच्या हसी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा लकी ड्रॉ झाला. यामध्ये ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी सुरुवात केली तर बरेच या ठिकाणी मेंबर होते, महिला असतील, लेडीज असतील, बालक असतील, यांनी देखील यामध्ये भाग घेतला आणि सर्वांनी ज्यांना कुणाला लकी ड्रॉ काढा वाटेल त्यांनी हात घालून लकी ड्रॉ काढला आणि यामध्ये किरकन यांना हा लकी ड्रॉ लागलेला आहे. तर माझा प्रश्न असा होता की जर समजा आता हे लकी ड्रॉ पाहून बऱ्याच जणांना वाटतं की लकी ड्रॉ म्हणजे एक नावांना असते, कुणातरी त्यांच्याच माणसाला देतात आणि नंतर आपले उघड नावांना असतात, परंतु या ठिकाणी आज बघल्यावर लक्षात आलं असेल की या ठिकाणी तशातला कोणताही प्रकार नसून खरोखर या ठिकाणी लकी ड्रॉ कसा असतो या ठिकाणी मला पहिल्यांदा बघायला भेटला आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी लकी ड्रॉ झाला. तर हे आजचा लकी ड्रॉ बघून बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आपण देखील या सहभागी व्हावं. तर असे एखादे नवीन आले तर त्यांना आहे का एंट्री की त्यांना काहीच नाही? हमारे पास 100 मेंबर्स में से कुछ वैकेंसी है, 100 मेंबर्स पूरे हो नहीं पाए किसी कारण से, 15-16 वैकेंसी है. जिनको भी लकी ड्रा में सभासद बनना है वो हमारे ऑफिस पे संपर्क करें. रही बात साहब ईमानदारी की, तो हमारे पास जो लकी ड्रा के मेंबर है सब जन सामान्य मेंबर है, उनके लिए 10-12 लाख बहुत बड़ी रकम है, मायने रखती है. तो हम फारी प्रत्यक्ष उनके सामने उन्हीं के हाथों से लकी ड्रा निकाला, जो सभासद है उन्हें लकी ड्रा निकालना, ऐसा हमारे पास सिस्टम है. टोकन सुधा हम उन्हीं से निकालने लगा है. जो लकी ड्रा किए हमने, हमारे लकी ड्रा के टोकन लकी ड्रा के सभासद ने ही निकाले. सबसे बड़ी चीज ये है, कहीं भी लकी ड्रा होता तो वो मैनेज रहता है, वैसा हमारे पास कुछ भी नहीं है. हमारे पास सब जन सामान्य लोग जुड़े वाले हैं. तो भाग्य की बात है कि उसको लकी ड्रा में प्लॉट लगना. 12 लाख का प्लॉट है, जो आज 12 लाख रुपए कीमत है, रजिस्ट्री पर्यंत उसकी 15 लाख रुपए कॉस्ट हो जाएंगी. 12 लाख का प्लॉट उनको 1 लाख रुपए में मिलना भाग्य की बात है उसके लिए. और जन सामान्य व्यक्ति है जिनको प्लॉट लगा है, और आगे भी सभी जन सामान्य व्यक्ति को ही लगने वाला है, क्योंकि मेरे पास जो स्कीम है 12 लाख रुपए प्लॉट, उसमें वीआईपी लोग या बहुत ही रिच पर्सन आने वाले नहीं है, जन सामान्य लोग आने वाले हैं, आम पब्लिक आने वाली है. सामान्य लोगों के लिए है ये स्कीम, और एकदम प्रत्यक्ष उनकी आंखों के सामने उनके हाथों से हम लकी ड्रा निकाले. इससे बड़ा क्या होना सर? नक्कीच या ठिकाणी जे कोणी भाग घेत आहेत त्यांनी आता नवीन येतील तर त्यांना काही वेगळी म्हणजे वेगळे पैसे भरावे लागतील या पहिले त्याची कशी सिस्टम आहे? नहीं, अभी जो भी नया कस्टमर बनेगा वो 1 लाख रुपए मंथली भरने का है, और 11 महीने के बाद में जब उनको रजिस्ट्री होंगी तब 1 लाख रुपए भरने का. जो ये मंथ का ड्यू हो गया अप्रैल का, जो अप्रैल में ईएमआई हमने लिए नहीं है, जस्ट आपको अगर अपना नाम रजिस्ट्रेशन करवाना है तो आपको 11 महीने तक 1 लाख रुपए ईएमआई भरना है. 11 महीने तक आपको चांस रहेगा लकी विनर बनने का. 11 महीने तक आपका लकी विनर नहीं बन पाए तो आप 1 लाख रुपए जो अभी का ड्यू है वो भरना और अपने प्लॉट की रजिस्ट्री करके लेना सर. नक्कीच या ठिकाणी अतिशय सुंदर ही स्कीम आहे. 1 महिना झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी पहिला हप्ता झालेला आहे. तेव्हा पुढे ज्यावेळेस आपण या विनर या लकी ड्रॉ मध्ये याल तेव्हा या ठिकाणी सांगितलं आहे की एक लकी ड्रॉचा जे 1 लाख रुपये आहे ते पुढच्या महिन्यापासून भरता येईल, जे की आता राहिलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण देखील येऊ शकता. ही कुबेर नगरी जी आहे ही जे नांदेड कंधार जो आहे ज्याला बिदर रोड म्हणतात या हायवेवर आहे आणि अतिशय या लोंढे सिडको हाडको परिसरापासून या लोंढे सांगवीच्या बाजूला या ठिकाणी आहे. लोंढे सांगवीच्या परिसरात आहे. अतिशय हवेशीर ही प्लॉटिंग आहे, कुबेर नगरी या नावाने आहे. आणि या ठिकाणी आपण जेव्हाही केव्हा याल या ठिकाणी सतीश सुगंधचंद्रजी शर्मा यांचे जे काही कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आपला सहकार्य नक्कीच करतील. आपण देखील या ठिकाणी येऊन या प्लॉटचे भागीदारी होऊ शकता. या ठिकाणी 1 लाखापासून ते 12 लाख होईपर्यंत आपला मध्ये प्लॉट लागला तर आपण ते त्या कमीत पैशाचे म्हणजे 12 लाखाच्या ऐवजी जेवढ्या लागला तेवढ्याचे आपण विनर होऊ शकता. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद सर. या ठिकाणी आणखी आपल्याला काही विशेष माहिती द्यायची आहे का? हमारे यहाँ पे पोदर इंटरनेशनल स्कूल का सर्वे हो गया है और 99% वो स्कूल हमारी फाइनल हो गई है. मीनिंग हम यहाँ पे पोदर इंटरनेशनल स्कूल लाने वाले हैं. कैलाश राठौड़ सर हमारे पार्टनर है स्कूल में, और अभी दिवाली दशहरे के आसपास हम स्कूल बिल्डिंग का काम चालू कर देंगे. रो हाउसेज भी हमने बुकिंग ली है, लेकिन रो हाउसेज का काम हमने किसी कारण से चालू नहीं किया है. रीजन हमारे पास परमिशन नहीं है. ये परमिशन आने के बाद हम रो हाउस का भी काम चालू कर देंगे. रोड नाली ड्रेनेज का काम चालू है, कंपाउंड का. हम जितना हो सके उतना फास्ट और क्वालिटी अच्छी देने की कोशिश कर रहे हैं, और वैसे ही हम देने वाले सर. थैंक्स. सबका आभार मानो आए वाले. आज हमारे लकी ड्रा के स्कीम में जितने भी मेहमानगण आए थे, जितने भी हमारे मित्र परिवार के मेंबर, भले वो राजकारणी हो, व्यापारी वर्ग से हो, समाज सेवक हो, मैं सबका दिल से आभार व्यक्त करता हूँ. जैसे दिलीप भाऊ ठाकुर हो गए, माधव भाऊ पावड़े, हमारे डॉक्टर चाटे सर, डॉक्टर विजय शर्मा जी, होम्योपैथी डॉक्टर है विजय शर्मा, उमेश ढवले साहब हमारे समाज सेवक भी है और हमारे अच्छे मित्र है. सबका मैं हमारे पूरे कुबेर नगरी की तरफ से, कुबेर नगरी की पूरी टीम की तरफ से उनका दिल से आभार और अभिनंदन करता हूँ. उन्होंने इतने बड़े त्यौहार होते हुए भी, अक्षय तृतीया है, परशुराम जयंती है,
है, बसवेश्वर जयंती है, इतने त्यौहार होते हुए भी और इतनी कड़ाके की धूप होते हुए भी उन्होंने हमारे लिए समय निकाला, वो हमारे यहाँ आए, हमारे को आशीर्वाद दिए, हमारे को बहुत अच्छा लगा। पूरी टीम की तरफ से उनका आभार व्यक्त करता हूँ। थैंक्स। मैं आखिर का एक सवाल पूछना चाहता हूँ, ये कुबेर नगरी के लकी ड्रॉ के बारे में। या ठिकाणी जो आज लकी ड्रॉ झाला यामध्ये आज तुम्ही पहिल्यांदा होतात, परंतु या ठिकाणी नवीन जे येतील ते म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दर महिन्याला कोणत्या तारखेला किंवा कोणत्या रविवार किंवा कोणता विशेष असा दिवस आहे की त्या दिवशी दर रविवार असेल किंवा असं आहे, तर त्या कशा प्रकारे यायला पाहिजे त्याने? हर महीने के सेकंड संडे को लकी ड्रा होगा, हमारे यही ऑफिस पे लकी ड्रा होगा। ये अक्षय तृतीया रहने की वजह से हमने दिन बहुत अच्छा रहता बोल के 19 अप्रैल को किया है। अगला जो भी लकी ड्रा होगा हर महीने के सेकंड संडे को सुबह 11 बजे यहाँ लकी ड्रा होने वाला है। ऐसा हम पूरी सभासद को बोल रखा है हमने। आपको भी बता देता हूँ, हर महीने के सेकंड संडे को हमारे यहाँ पे लकी ड्रा होगा। बाल बच्चे लेके सब लकी ड्रा संडे को होगा, मीनिंग कोई भी डेट आने दो। और लकी ड्रा सभासद जितने भी, मैं सबसे अनुरोध करूंगा कि आप अपने सहपरिवार यहाँ आए, अपने परिवार को लेके आए। यहाँ जो भी नाश्ता पानी खाने की सोई रहती है उसका आनंद लेवे और लकी ड्रा के हिस्सा बने। थैंक्स।